नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे आपला शेअर बाजार. अत्यंत संवेदनशील असा विषय आहे आणि भरपूर लोकांनी याचा अनुभव घेतला असेल. शेअर बाजार एक असं स्थान जिथे काही लोक आपली स्वप्न साकार करतात, तर बरेच लोक आपली मेहनतीची कमाई गमावतात. पण खरंच बहुतेक लोक शेअर बाजारात पैसे का गमावतात याचं कारण आहे की आपण या खेळात पराभूत होतो. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. द सिम्पल पाथ टू वेल्थ या J.L. कॉलिन्स यांच्या पुस्तकाच्या मदतीने. या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणुकीचे मार्ग आणि आर्थिक यशाचं रहस्य सुद्धा उलगडलेलं आहे. पण त्याचवेळी बाजारातील अस्थिरतेचा अंदाज, चुकीचे भ्रम आणि अतिविश्वास या सगळ्यांमुळे कसं आपण नुकसान करतो हे समजून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. चला आपण या प्रवासाला पाहूया की नेमकं कोणत्या चुका करतो आणि त्यातून कसं आपण सावरणं शक्य आहे. आजच्या व्हिडिओतील ठळक मुद्दे आपले असतील. आपण शेअर बाजारात गुंतवणूक करताना कुठे चुकतो? आपला आशावादी दृष्टिकोन आपल्याला नुकसानाकडे का घेऊन जातो? शेअर बाजाराच्या हालचालींचा अंदाज काढण्याचा प्रयत्न आपण का करतो आणि त्यात अपयशी का ठरतो? आणि दीर्घकालीन यशासाठी नेमकं काय करायला हवं? तज्ज्ञांवर ठाम विश्वास ठेवल्यानं आपल्या गुंतवणुकीला धोका कसा निर्माण होतो? आपण स्वतःची आर्थिक निर्णय क्षमता कशी वाढवू शकतो? वरवरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं शेअर बाजाराच्या यशासाठी आपल्याला कुठं अपयशी ठरवतं आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय असू शकतो? मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता सुरुवात करूया या व्हिडिओतील महत्त्वाच्या मुद्द्यांना. बहुतेक लोक शेअर बाजारात पैसे का गमावतात? मी शेअर बाजार आणि त्यांच्या संपत्ती उभारणीच्या क्षमतेबद्दल एक अतिशय आशावादी दृष्टिकोन आतापर्यंत तुमच्यासमोर मांडलेला आहे. मी जे काही लिहिलेलं आहे, जे काही सांगितलेलं आहे ते सर्व खरं आहे. बहुतेक लोक शेअर बाजारात पैसे गमावतात ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही शेअर बाजारामध्ये पैसे गमावता याची काही कारणे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ती कारणे काय असतील तर पहा. पहिलं कारण, तुम्ही शेअर बाजाराच्या योग्य वा अचूक वेळांचा तंतोतंत अंदाज बांधू शकाल का? मित्र हो, जेव्हा तेजी असते तेव्हा शेअर विकून बाहेर पडणे आणि जेव्हा मंदी असते तेव्हा परत शेअर खरेदी करणे अत्यंत आकर्षक वाटते. परंतु असे असले तरी त्यानुसार प्रत्यक्ष कृती करणे खूपच कौशल्याचे काम आहे. वास्तविकता अशी आहे की आपण बहुतेक वेळेला जास्त गुंतवणूक करतो आणि कमी वेळा विक्री करतो. जेव्हा शेअर बाजाराचा काळ कठीण असतो तेव्हा आपण घाबरून जातो आणि जेव्हा बाजार वधारत असतो तेव्हा आपण अविचारीपणाने खरेदी करतो. हे वर्तन आपल्या सर्वांना लागू होते. गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांच्या मानसशास्त्राची तपासणी करण्यासाठी अनेक अहवाल समोर आलेले आहेत. त्यांचे निष्कर्ष आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. असे दिसते की अस्थिर बाजारात व्यवहार करण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या अक्षम आहोत. या संशोधनाचा तपशील या पुस्तकाच्या आवाक्याबाहेरचा असला तरी मानवी वर्तन समजून घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आणि नंतर या वर्तनामध्ये बदल करण्यासाठी इच्छाशक्ती, जाणीव आणि प्रयत्नांची गरज असते. येथे गंभीर वस्तुस्थिती अभ्यासण्यासारखी आहे. ती म्हणजे म्युच्युअल फंडातील बहुसंख्य गुंतवणूकदार सरासरी नफ्यापेक्षा खूप कमी नफा मिळवतात असे दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला बाजाराच्या तेजी आणि मंदी यांच्या योग्य वेळा माहीतच नसतात. भावनेच्या भरामध्ये आणि बहुतेक वेळा घाई गडबडीमध्ये आपण गुंतवणुकीविषयी अविचारी निर्णय घेतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे निवडलेल्या स्टॉक किंवा शेअर्सपैकी आपण नेहमीच भ्रमात आशावादीपणाने जगत असतो. आपण नेहमीच अचूकपणे फायदा मिळवून देणारे समभाग निवडायला हवेत. हे खरे असले तरी तसे होणे अशक्य आहे. समभागांची निवड हे खूप कौशल्याचं काम आहे. म्हणूनच अगदी बोटावरती मोजणे इतके खरे कुशल गुंतवणूकदार आज बाजारामध्ये प्रसिद्ध आहेत. सततच्या अभ्यासाने तुम्हालाही अशी निवड करण्याची दृष्टी मिळू शकते. सध्या मीडियाच्या युगामध्ये अनेक शेअर बाजार गुरु तुमच्या मदतीला भेटतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळेच मीडिया आयाम तुम्हाला अचूक मार्गदर्शन करतीलच असे नाही. तेव्हा सावधपणे निवड करणे हे केवळ आणि केवळ तुमच्याच हाती आहे. 2011 मी बाजारामध्ये एक ट्रेंड पाहिला. त्या ट्रेंडला साजेशी गुंतवणूक करण्याचे मी ठरवले. मी निवडलेल्या 5 समभागांपैकी म्हणजे स्टॉकपैकी 4 महिन्यात 19% परतावा मिळाला. हा ट्रेंड कायम राहिला तर मला मिळणारा नफा हा जवळपास 60% वार्षिक असा झाला असता. पण तसे झाले नाही. काही कालावधीनंतर बाजारामध्ये मंदीचे वातावरण आले आणि माझा वार्षिक सरासरी नफा 15%च्या आसपासच राहिला. अल्प काळावरून
अंदाज आराखडे बांधणे किती अवघड असू शकते हे यावरून तुम्हाला कळले असेलच. वॉरेन बफे, मायकेल प्राइस आणि पीटर लिंच यांनी त्यांच्या डोक्यात यशस्वी हवा कधीच जाऊ दिली नाही, म्हणून ते आज महान यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हाला अति विश्वास असतो की आम्ही योग्य म्युच्युअल फंड व्यवस्थापकांची निवड करू शकतो. सक्रियपणे व्यवस्थापित स्टॉक म्युच्युअल फंड इंडेक्स फंडाच्या अगदी विरुद्ध व्यावसायिक व्यवस्थापकांद्वारे चालविले जाणारे फंड हा एक प्रचंड आणि अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. या व्यवसायातून गुंतवणूकदारांना कमी आणि फंड व्यवस्थापकांनाच जास्त फायदा होत असतो असे माझे ठाम मत आहे. फंड मॅनेजर हा व्यवसाय इतका फायदेशीर आहे की बाजारामध्ये समभागांपैकी म्हणजे स्टॉकपैकी प्रत्यक्षात म्युच्युअल फंड जास्त आहेत. US न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टनुसार 2013 पर्यंत अमेरिकेत सुमारे 4600 इक्विटी स्टॉक म्युच्युअल फंड कार्यरत होते. मागच्या प्रकरणामध्ये केलेल्या आपण चर्चेचं आठवा की अमेरिकेत सार्वजनिकरित्या कार्यरत असणाऱ्या समभागांची संख्या केवळ 3700 इतकी आहे. हे जुने आकडे आहेत, परंतु उदाहरणादाखल इथे लेखकांनी दिलेले आहेत. अहवालामध्ये पुढे म्हटलेलं आहे की दरवर्षी सुमारे 7% निधी अयशस्वी होतो. त्या दराने निम्म्याहून अधिक म्युच्युअल फंड त्या 4600 पैकी 2374 हे पुढील दशकात नामशेष झालेले असतील. लोकांचा इतका पैसा धोक्यात असताना देखील गुंतवणूक कंपन्या नवीन पंड बाजारात आणत आहेत. वित्तीय माध्यमे जर अयशस्वी किंवा यशस्वी व्यवस्थापकांच्या आणि विशिष्ट निधीच्या कारणांनी भरलेले आहेत. वृत्त माध्यमे मोठ्या प्रमाणात फसव्या जाहिराती प्रसिद्ध करतात. व्यवस्थापकांच्या आकर्षक मुलाखती याही घेतल्या जातात. वस्तुस्थिती अशी आहे की काही फंड व्यवस्थापक निर्देशांकाचे यशस्वीपणे आकलन करून फायदा कमवतात. 2013 मध्ये व्हॅनगार्डने यावर संशोधन करून काही निष्कर्ष प्रसिद्ध केले. 1998 पासून त्यांनी त्यावेळी अस्तित्वात असलेल्या 1540 सक्रियपणे व्यवस्थापित इक्विटी फंडापैकी सर्वांचा बारकाईने अभ्यास केला. पुढील 15 वर्षात यापैकी केवळ 55% निधी व्यवस्थापितपणे टिकून राहिला आणि केवळ 18% निधी निर्देशांकापेक्षा जास्त नफा कमवू शकला. 82% लोक सरासरी निर्देशांकाला मागे टाकण्यात अयशस्वी ठरले आणि कमी नफा मिळू शकले. परंतु त्यापैकी 100% म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी त्यांच्या ग्राहकांकडून त्यांची ठरलेली फी आकारलीच. याचा अर्थ फंड व्यवस्थापकांना त्यांच्या ग्राहकांच्या नफा किंवा तोटा याच्याशी काहीही देणं घेणं नसते. हे फक्त त्यांच्या नफ्यासाठी कार्य करत असतात. लक्षात घ्या, त्या दुर्मिळ 18% मध्ये कोणता निधी जो सरासरीपेक्षा जास्त नफा मिळवून देतो असेल तर याचा अंदाज आपल्याला बांधता येत नाही. प्रत्येक फंड व्यवस्थापकाच्या प्रॉस्पेक्टमध्ये हे वाक्य नेहमी असते. भूतकाळातील परिणाम हे भविष्यातील कामगिरीची हमी देत नाही. तुम्ही हे वाक्य नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. फंड व्यवस्थापक निवडताना त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीवरती जास्त आणि आंधळा विश्वास ठेवून गुंतवणूक करणे हे नेहमीच अविचारीपणाचे ठरते. आपली गुंतवणूक ही तेव्हाच फायदेशीर ठरेल जेव्हा फंड व्यवस्थापकाच्या कौशल्याची पातळी उच्च असेल. त्यांचे हे कौशल्य कायम टिकवायला हवे, तरच आपल्याला फायदा होऊ शकेल. म्युच्युअल फंड कंपन्या सतत नवीन फंड बाजारात आणतात. काही फंड चांगली कामगिरी करतात तर काही फंड सुमार कामगिरी करतात. आपले फंड व्यवस्थापक किती कार्यकुशल आहेत यावरती हे सर्व काही अवलंबून असते. प्रत्येक वेळी आपण केलेली फंड व्यवस्थापकाची निवड योग्य असेलच असे नाही. आपण निवडलेला फंड व्यवस्थापक सतत चांगली कामगिरी करेलच असे सुद्धा नाही. चौथं आणि महत्त्वाचं कारण आहे, आपण वरवरच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करीत राहतो. एका काचेच्या ग्लासमध्ये हळूहळू बियर होता. ग्लास भरत असताना ग्लासच्या पृष्ठभागावरती थोडा फेस येईल. आता हाच ग्लास पटपट भरा, तुम्हाला दिसेल की ग्लासमध्ये बियर कमी आणि फेसच जास्त आहे. आता कल्पना करा की तुम्ही बियर अपारदर्शक ग्लासमध्ये भरत आहात. तुम्हाला ह्यावेळी ग्लासमध्ये किती बियर आणि किती फेस आहे याचा अंदाज बांधताच येणार नाही. शेअर बाजार हा अपारदर्शक ग्लास आहे. ह्या अपारदर्शक बाजारामध्ये बियरची भूमिका कंपन्या बजावत असतात. ही शक्यता आपण गृहीत धरली तर शेअर बाजारासंदर्भात दोन संबंधित परंतु अगदी भिन्न गोष्टी आपल्याला समोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे शेअर बाजार ही एक बियर आहे, म्हणजेच कंपनी जिचा आपण समभाग स्टॉक खरेदी करत असतो. दुसरा मुद्दा म्हणजे शेअर बाजार हा बियरवरील फेस आहे, म्हणजेच आपण धारण केलेल्या समभागरूपी स्टॉक कागदाचा तुकडा
तो तेजीमध्ये जास्त किमतीला मिळतो आणि बाजारामध्ये मंदी असली की तो आपल्याला स्वस्तामध्ये मिळतो. या दिलेल्या स्टॉकची रोजची किंमत जर पाहिली तर हा किंमत रूपी फेस नक्की किती आहे हे कळणं खूपच कठीण आहे. म्हणूनच एखादी कंपनी एका दिवशी तिच्या मूल्यात घसरू शकते आणि दुसऱ्या दिवशी वरसुद्धा जाऊ शकते. म्हणून CNBCमध्ये नियमितपणे तज्ज्ञ असतात. त्यातील प्रत्येकजण प्रभावीपणे विश्वासूपणे ओळखला जातो. ते सगळे आत्मविश्वासाने बाजार स्थितीचा अंदाज लावत असतात. कोणत्याही विशिष्ट क्षणी काचेत किती बियर आणि प्रत्यक्षात किती फेस आहे याचा अंदाज लावण्यासारखीच ही सोपी गोष्ट आहे, नाही का? बाजारामध्ये कितीही गोंगाट असला तरी हे कायम लक्षात ठेवा की आपल्याला बियर हवी आहे पण त्यावरील फेस नको आहे. तो एक प्रकारे चकवा आहे. आपण इतकी धडपड करत आहोत ती ग्लासमधील बिअरसाठी, बरोबर आहे ना? तर मित्रांनो, शेअर बाजारात पैसे गमावण्यामागची अनेक कारणं आता आपण समजून घेतली. गुंतवणूक करणाऱ्या बहुतेक लोकांच्या चुका या त्यांच्या भासावर, अति आशावादीपणावर आणि तज्ज्ञांवर ठेवलेल्या अंधविश्वासावर आधारित असतात. JL कॉलिन्स यांच्या संपत्तीचा सोपा मार्ग या पुस्तकात स्पष्ट केलेला आहे की गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि बाजाराची हालचाल किंवा वेळांचा अंदाज बांधण्यापेक्षा संयम व शिस्त यांच्यावर आपण भर दिला पाहिजे. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी आपल्या अपेक्षा आणि भ्रम बाजूला ठेवून शास्त्रशुद्ध आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. केवळ वरवरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता आर्थिक ज्ञान वाढवत राहणे आणि दीर्घकालीन गुंतवणूक हेच यशाचं खरं रहस्य आहे. म्हणूनच आपल्या गुंतवणुकीचं नियोजन करताना योग्य माहिती, योग्य सल्लागार आणि योग्य धोरणं वापरा. कारण शेअर बाजारात यशाची गुरुकिल्ली आहे संयम, शिस्त आणि ज्ञान. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.